भाजपमध्ये यावं अशी अनेक कार्यकर्त्यांनी मला विनंती केलेली आहे. लक्षात येणे स्वाभाविकता ते भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी प्रवेश करायचा नाही आहे. मी गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम केलं. परंतु मधल्या कालखंडामध्ये काही कारणास्तव मला भाजपचा त्याग करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला यावं लागलं. आता माननीय शरद पवार साहेबांचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांबरोबरच मी पुढच्या कालखंडामध्ये राहणार आहे. पण असं पण एक म्हटलं जातं की भाजपात गेल्यानंतर आपल्याला ज्या काही अडचणी येत आहेत, ईडी असेल, सीडी असेल, हे असेल, सगळ्या या या गोष्टीतून आपल्याला सुटका मिळू शकते, अशी एक चर्चा आहे सर्वसामान्यांमध्ये. नाही, भाजपमध्ये गेल्यानंतर सुटका मिळू शकतील वगैरे हा भाग जर असता तर यापूर्वीच मी गेलो असतो आणि मग याच्यामधनं मला सुटका मिळाली असती. आतापर्यंत एवढं मी फाईट केली नसती, एवढा संघर्ष केला नसता. आजही मी संघर्ष करतो आहे. आणि अशी स्थिती असती तर ज्यावेळेस अजितदादा पवार वेगळे झाले त्यावेळेस मी कदाचित अजितदादा पवारांबरोबर जाणं पसंत केलं. जे आरक्षण दिलं गेलं त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी भाषण करत असताना मराठा आरक्षणावर ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. या सरकारला ओबीसीमधून आरक्षण देणं हे शक्य नाही. परंतु सगळ्या सोयऱ्यांचेच ओबीसीमधून आरक्षण देऊ असं गिरीश महाजनांनी त्यांना लिहून दिल्यामुळे हा समाज आक्रमक झाला. परंतु ती स्थिती किंवा तो शब्द ह्यानं पाळता आला नाही आणि त्यामुळे जरांगेंना आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. पण पुन्हा एकदा यश मिळेल असं वाटतंय तुम्हाला? जरांगेंना सध्याची जी परिस्थिती पाहिजे, एकदा आरक्षण दिलं गेलेलं आहे, तर यात ते मार्ग निघू शकेल असं वाटतंय? कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसीमधून आरक्षण देऊ नये ही भूमिका सर्व पक्षांनीच आधीपासून घेतलेली आहे. की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सर्व पक्षांनी मांडलेली आहे. आणि त्यामुळे कुठल्या तरी ओबीसीच्या मधनं आरक्षण काढायचं आणि मराठा समाजाला द्यायचं हे तूर्त तरी या सरकारला शक्य दिसत नाही. सरकार प्रयत्न करत असेलही, परंतु घटनेच्या चौकटीत राहून न्यायालयाच्या मध्ये टिकलं पाहिजे अशा स्वरूपाचं आरक्षण आज तरी हे सरकार देऊ शकत नाही.